अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 38 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. आधार. आधार म्हणजे सपोर्ट किंवा बेसिस किंवा बेस. ठीक आहे. आधार, सपोर्ट किंवा बेसिस किंवा बेस. नेक्स्ट आहे आधार देणे म्हणजे टू सपोर्ट किंवा स्टँड बिहाइंड किंवा गिव्ह हेल्प टू. आधार देणे म्हणजे टू सपोर्ट किंवा स्टँड बिहाइंड किंवा गिव्ह हेल्प टू. नेक्स्ट घेऊयात च्या आधारावर म्हणजे ऑन द बेसिस ऑफ. च्या आधारावर म्हणजे ऑन द बेसिस ऑफ. पुढचा शब्द घेऊयात आधारस्तंभ म्हणजे अ पिलर किंवा स्ट्रेंथ किंवा सपोर्ट. काही वेळेला आपण खूप इमोशनल होतो आणि मग आपण म्हणतो की माझा आधारस्तंभ तर माझे आईवडील आहेत. सो आधारस्तंभ म्हणजे अ पिलर किंवा स्ट्रेंथ किंवा सपोर्ट. लहान मुलांचे आधारस्तंभ त्यांचे पालक असतात. पुढचा शब्द घेऊयात आधारित म्हणजे बेस्ड ऑन. आधारित, बेस्ड ऑन. पुढचा शब्द घेऊयात आधारहीन म्हणजे बेसलेस किंवा अनसपोर्टेड किंवा ग्राउंडलेस. आधारहीन म्हणजे बेसलेस किंवा अनसपोर्टेड किंवा ग्राउंडलेस. पुढचा शब्द घेऊयात केळीचे झाड म्हणजे अ बनाना प्लांट. केळीचे झाड, अ बनाना प्लांट. नेक्स्ट केळीची बाग म्हणजे अ बनाना प्लांटेशन. केळीची बाग, अ बनाना प्लांटेशन. नेक्स्ट केळीचे पान म्हणजे अ बनाना लीफ. केळीचे पान, अ बनाना लीफ. नेक्स्ट आहे केळीची साल म्हणजे अ बनाना स्किन. केळीची साल म्हणजे अ बनाना स्किन. काही वेळेला रस्त्यावर केळीची साल पडलेलं असतं तेव्हा आपण म्हणतो ना की अरे हे केळीचं साल कोणी टाकलंय. सो अ बनाना स्किन. पुढचा शब्द आहे केळीची साल काढणे म्हणजे टू पिल अ बनाना. केळीची साल काढणे म्हणजे टू पिल अ बनाना. नेक्स्ट आहे एका मागून एक म्हणजे वन आफ्टर अनदर. एका मागून एक, वन आफ्टर अनदर. काही वेळेला असं होतं की अरे एका मागून एक मला आनंदाचे संकेत जाणवू लागले. सो एका मागून एक, वन आफ्टर अनदर. पुढचा शब्द घेऊयात एका वेळी एक म्हणजे वन ॲट अ टाईम किंवा काय म्हणतो आपण लहान मुलांना आपण म्हणतो ना अरे एका वेळी एकच खा. तो लहान मुलं सांगतात मला ॲपल हवं, मला बनाना हवा, मला ऑरेंज हवं. तेव्हा आपण काय सांगतो अरे असं नाही, एका वेळी एकच फ्रूट खा. सो एका वेळी एक हा शब्द कोणत्याही पद्धतीने आपण वापरू शकतो जसा सुटेबल आहे. सो एका वेळी एक म्हणजे वन ॲट अ टाईम. पुढचा शब्द घेऊयात एकाच वेळी म्हणजे ॲट वन अँड द सेम टाईम किंवा सायमल्टेनियसली सुद्धा म्हणू शकतो. एकाच वेळी म्हणजे ॲट वन अँड द सेम टाईम किंवा सायमल्टेनियसली. पुढचा शब्द घेऊयात गज म्हणजे अ बार किंवा रॉड. ठीक आहे. गज म्हणजे अ बार किंवा अ रॉड. पुढचा शब्द घेऊयात गज म्हणजेच ॲन एलिफंट. सो गजचे दोन अर्थ निघतात. एक गज म्हणजे अ बार किंवा रॉड आणि काही जण गज म्हणतात पण ॲक्च्युली तो गज आहे. गज. गज म्हणजे काय ॲन एलिफंट. सो एलिफंटला गज असे म्हणतात आणि दुसरा गज म्हणजे अ बार किंवा रॉड. ठीक आहे. शब्द एक पण अर्थ दोन. सो गज म्हणजे ॲन एलिफंट. पुढचा शब्द घेऊयात गजा आड म्हणजे बिहाइंड बार्स. गजा आड म्हणजे बिहाइंड बार्स. त्याला गजाआड केली. ठीक आहे. पुढचा शब्द घेऊयात गजाआड करणे म्हणजे टू पुट बिहाइंड बार्स किंवा टू लॉकअप. ठीक आहे. गजाआड करणे म्हणजे टू पुट बिहाइंड बार्स किंवा टू लॉकअप. पुढचा शब्द घेऊयात हस्तिदंत किंवा गजदंत म्हणजे आयव्हरी. ठीक आहे. हस्तिदंत किंवा गजदंत म्हणजे आयव्हरी.
पुढचा शब्द घेऊयात ठेका म्हणजे बीट. उदाहरणार्थ ढोलकीचा ठेका आणि दुसऱ्या ठेकाचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट सुद्धा होतो. ठीक आहे, या रस्त्याचा ठेका त्याला दिलाय असं. सो ठेका म्हणजे बीट, ढोलकीचा ठेका आणि ठेका म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असेही होतो. पुढचा शब्द घेऊयात ठेका देणे म्हणजे टू गिव्ह अ कॉन्ट्रॅक्ट टू. जसं मी आत्ताच सांगितलं की या रस्त्याचा ठेका अमुक अमुक त्या माणसाला दिलेला आहे. सो ठेका देणे म्हणजे टू गिव्ह अ कॉन्ट्रॅक्ट टू. पुढचा शब्द घेऊयात ठेकेदार म्हणजे अ कॉन्ट्रॅक्टर. ठीक आहे, ठेकेदार अ कॉन्ट्रॅक्टर. नेक्स्ट घेऊयात ठेकेदारी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशिप. ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टरशिप. पुढचा शब्द घेऊयात जलद गती म्हणजे फास्ट किंवा रॅपिड किंवा क्विक किंवा स्पीडी. कोणताही शब्द वापरू शकता. जलद गती म्हणजे फास्ट किंवा रॅपिड किंवा क्विक किंवा स्पीडी. नेक्स्ट घेऊयात जलद गतीने म्हणजे फास्ट किंवा रॅपिडली किंवा स्पीडीली. जलद गतीने म्हणजे फास्ट किंवा रॅपिडली किंवा स्पीडीली. पुढचा शब्द घेऊयात लवंग म्हणजे अ क्लोव्ह. लवंग अ क्लोव्ह. नेक्स्ट घेऊयात लवंग तेल म्हणजे क्लोव्ह ऑइल. लवंग तेल म्हणजे क्लोव्ह ऑइल. नेक्स्ट घेऊयात श्रेष्ठ किंवा वरिष्ठ म्हणजे सुपिरियर किंवा सिनियर. श्रेष्ठ किंवा वरिष्ठ म्हणजे सुपिरियर किंवा सिनियर. नेक्स्ट मिळण्यायोग्य किंवा लभ्य म्हणजे ऑब्टेनेबल. मिळण्यायोग्य किंवा लभ्य म्हणजे ऑब्टेनेबल. पुढचा शब्द आहे प्राप्त करणे किंवा मिळवणे म्हणजे ऑब्टेन किंवा गेन किंवा अटेन. ठीक आहे, प्राप्त करणे किंवा मिळवणे म्हणजे ऑब्टेन किंवा गेन किंवा अटेन. चला तर मित्रांनो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि शब्दांची भरपूर प्रॅक्टिस करा. चला तर वेळ झालेली आहे आता एक फास्ट रॅपिड फायर राऊंडची, आपल्या उजळणीची. तर स्टार्ट करूयात. आधार सपोर्ट. आधार देणे टू सपोर्ट. च्या आधारावर ऑन द बेसिस ऑफ. आधारस्तंभ अ पिलर. आधारित बेस्ड ऑन. आधारहीन बेसलेस. केळीचे झाड अ बनाना प्लांट. केळीची बाग अ बनाना प्लांटेशन. केळीचे पान अ बनाना लीफ. केळीची साल अ बनाना स्किन. केळीची साल काढणे टू पिल अ बनाना. एकामागून एक वन आफ्टर अनदर. एका वेळी एक वन ॲट अ टाईम. एकाच वेळी ॲट वन अँड द सेम टाईम किंवा सायमल्टेनियसली. गज अ बार. गज ॲन एलिफंट. गजाआड बिहाइंड बार्स. गजाआड करणे टू पुट बिहाइंड बार्स. हस्तिदंत आयव्हरी. ठेका बीट किंवा कॉन्ट्रॅक्ट. ठेका देणे टू गिव्ह अ कॉन्ट्रॅक्ट टू. ठेकेदार अ कॉन्ट्रॅक्टर. ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टरशिप. जलद गती फास्ट किंवा रॅपिड. जलद गतीने फास्ट किंवा रॅपिडली. लवंग अ क्लोव्ह. लवंग तेल क्लोव्ह ऑइल. श्रेष्ठ किंवा वरिष्ठ सुपिरियर. मिळण्यायोग्य ऑब्टेनेबल. प्राप्त करणे किंवा मिळवणे ऑब्टेन किंवा गेन. मित्रांनो, वेळ अजिबात वाया घालवू नका. जेव्हा कधी पण तुम्हाला थोडासा फ्री टाईम मिळेल तेव्हा अल्पनीता चॅनलचे हे सर्व पार्ट्स तुम्ही ओपन करा. आपल्या वोकॅब्युलरी वर्ड्सचे पार्ट ओपन करा आणि शब्दांची खूप खूप इंग्रजीतून आणि मराठीतून प्रॅक्टिस करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जवळच्यांना शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 39 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.